नीटच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआय कडून आणखी 2 जणांना अटक केली गेली आहे। गॉड म्हणून नंबर सेव्ह असलेल्या तेजस शहाला अटक झाली आहे। या विद्यार्थ्याने मनीषा हवालदार कडून घेतलेला हा पेपर होता आणि नीट प्रकरणामध्ये पहिलाच डॉक्टर सीबीआयच्या अटकेत आलाय। डॉक्टर मनोज शिरुरेला सीबीआयने अटक केली आहे। आणखी काही डॉक्टर्स गळाला लागण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आणि आज नीटच्या पेपर फुटी प्रकरणी नवी माहिती आता समोर आली आहे। मनीषा हवालदारसह तिच्या पतीचा सुद्धा नीटच्या प्रकरणामध्ये समावेश आढळून आलाय। अटकेमधील विद्यार्थ्याच्या चौकशीमधून ही माहिती समोर आली आहे। हवालदारानं भौतिकशास्त्राचे प्रश्न तोंडी सांगितल्याची अटकेतील विद्यार्थ्यानं माहिती दिली आहे। हवालदाराने सांगितलेले प्रश्न लिहून घेतल्याची विद्यार्थ्यानं माहिती दिली आहे आणि हवालदारानं सांगितलेले अनेक प्रश्न या नीटच्या पेपरमध्ये आलेले होते असं सुद्धा या विद्यार्थ्यानं म्हटलंय। याच विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर गॉड नावानं संजय हवालदारनं सेव्ह केलेला होता। आणि या संदर्भात जाणून घेऊयात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, रोज नवनवीन खुलासे नवनवीन माहिती समोर येते आणि त्यातच या दोघांना आणखी अटक झालेली आहे। कशी अटक केली गेली, कसे धागेदोरे लावले गेले या 2 अटकेंसंदर्भात? तर मनीषा हवालदार यांच्याकडनं जो दुवा मिळाला त्याच्यामध्ये आता 13वी अटक डॉक्टर मनोज शिरुरे यांना करण्यात आलेली आहे। यामध्ये मनीषा हवालदार यांच्या बँक खात्यामध्ये या संदर्भात काही आर्थिक उलाढाल झालेली आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मौखिक माहितीवरती भविष्यामध्ये केस कोर्टामध्ये सिद्ध करणं कठीण असतं, त्यामुळं दुवे जोडणं महत्त्वाचं असतं। आणि मनीषा हवालदार यांनी आतापर्यंत जे काही केलेलं आहे त्याचा पुढचा दुवा म्हणून मनोज शिरुरे यांना अटक करण्यात आली। त्याचबरोबर त्यांच्या पतीचा देखील संजय हवालदार यांनी विद्यार्थ्याचं नाव गॉड म्हणून सेव्ह केलं होतं आणि त्या विद्यार्थ्याकडनं खऱ्या अर्थाने किती पैसे घेतले आहेत का, भौतिकशास्त्राचे प्रश्न दिले गेल्याचं सांगितलं जात आहे। मात्र ही ओरली माहिती आहे, डिजिटल पुरावा म्हणून याच्या संदर्भात काही मिळतं का, त्याची साक्ष म्हणून तो तसं देणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकूण 4 आरोपी जे आहेत त्यांना आज कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे। त्यामध्ये डॉक्टर मनोज शिरुरे, तेजस शाह जे आज अटक झाली आहे, 12वी आणि 13वी अटक या सगळ्या प्रकरणामध्ये। त्याचबरोबर कोर्टाकडून दोन्ही आरोपीची आज सीबीआय कोठडी मागितली जाईल आणि त्यानंतर या अगोदर जे आरोपी शिवराज मोठेगावकर आहेत, आरोपी प्रल्हाद कुलकर्णी आहेत, यांनाही कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर एकंदरीत पाहिलं गेलं तर आज नीट प्रकरणामध्ये सीबीआय कोर्टामध्ये 2 आरोपींची सीबीआय कोठडी मागितली जाईल। त्याचबरोबर शिवराज मोठेगावकर आणि प्रल्हाद कुलकर्णी यांना कोर्टात हजर केल्यानंतर आतापर्यंत काय तपास झालेला आहे, यांच्या माध्यमातून कोणाकोणाचे धागेदोरे पर्यंत पोहोचलेला आहे, या सगळ्या गोष्टीचा तपास सध्या सुरू आहे। या सगळ्या तपासाचे ताजे अपडेट्स घेत राहू। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।